आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 5 म्हणजे स्टोर लेजरचा पुढचा प्रॉब्लेम बघणार आहोत, जो तुमचा शेवटचा प्रॉब्लेम असेल फिफो आणि लिफो वेटेड ॲव्हरेज मेथडप्रमाणे. कारण तुम्हाला फिफो आणि वेटेड ॲव्हरेज ही मेथड दरवर्षी परीक्षेमध्ये विचारली जाते. त्याचा शेवटचा प्रॉब्लेम आपण बघूया. तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी तुमच्या बुक्समधले किंवा अदर सोर्समधले कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. कारण ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालण्यात काही अर्थ नाही, कारण ही मेथड तुम्हाला ऑलरेडी FY BCom क्लासमध्ये झालेली आहे. आणि वेटेड ॲव्हरेज त्यामुळे लिफो पण होती, पण आत्ता आपल्याला अभ्यासाला फक्त फिफो आणि ॲव्हरेज मेथडच आहे. त्यामुळे जादाची प्रॅक्टिस, मी तुम्हाला 5 प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेत, तुम्ही अजून 5 सॉल्व केले पाहिजेत वेगवेगळ्या ह्याच कन्सेप्टला बेस धरून. कालच्या लेक्चरमध्ये जसं मी तुम्हाला काय दाखवलं, रिटर्न गुड्स किंवा परचेस केलेला, जर आपण परचेस केलेला माल रिटर्न केला सप्लायरला तर काय एंट्री होईल, बरोबर ना. आणखीन जर कस्टमरला एखादा माल सेल केला असेल आणि कस्टमरने आपल्याला परत पाठवला तर काय एंट्री होईल, हे तुम्ही अभ्यासला ते सोल्युशनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे डिटेलमध्ये. ते चौथ्या प्रॉब्लेमपर्यंत तुम्ही सॉल्व केला असाल. आता प्रॉब्लेम नंबर 5 बघूया. प्रॉब्लेम वाचते बघा. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर्ड स्टोर लेजर अँड फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक ॲज पर फिफो अँड वेटेड ॲव्हरेज कॉस्ट मेथड. काय सांगितलं, स्टोर लेजर अकाउंट तयार करायचं आहे. काय करण्यासाठी, काय फाइंड आउट करण्यासाठी, व्हॅल्यू ऑफ अ क्लोजिंग स्टॉक, बरोबर. कोणत्या मेथडप्रमाणे, फिफो अँड वेटेड ॲव्हरेज मेथड. फिफो मीन्स फर्स्ट इन फर्स्ट आउट. बरे, पुढे वाचूया. द स्टॉक इन हँड of a material as on 1st March 2019 was 5,000 unit at ₹20 per unit. हे काय दिलं असे सांगा रे, स्टॉक इन हँड. तो कुठला आहे, हा 1 मार्चचा आहे. 1 मार्च म्हणजे काय असेल रे, तुम्हाला सांगितलंय मी, आपलं फिनान्शियल इयर एकतर काय असतं, मार्च टू एप्रिल, एप्रिल टू मार्च, आणि दुसरं काय असेल तुमचं जानेवारी टू डिसेंबर. ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, हा स्टॉक इन हँड 1 एप्रिलचा मार्चचा दिला आहे, म्हणजे हा काय तुमचा असेल, ओपनिंग स्टॉक असेल, बरोबर. ओपनिंग स्टॉक कितीचा आहे म्हणाला तिथे, 5,000 युनिटचा 20 प्रमाणे, बरोबर. एंट्री करूया आपण. स्टॉक लेजर अकाउंट तुम्ही ह्या पद्धतीने आखून घेतला असाल. मी आजचा प्रॉब्लेम सोल्युशन तुम्हाला रेडीमेड देते, फक्त समजून देते, तुम्ही ह्या पद्धतीने आखून ठेवा. कारण त्याच नेहमी एंट्री सांगण्यापेक्षा ज्यामध्ये ह्याच्यामध्ये नवीन जे आहे ते मी तुम्हाला शिकवेन, बरोबर. आता 1 मार्चला काय आहे बघा, 1 मार्चला 5,000 ओपनिंग स्टॉक आहे. किती रेट प्रमाणे, 20 प्रमाणे. 5,000 गुणिले 20 किती होईल, 1,00,000, बरोबर. 2 मार्चला काय आहे बघा रे, प्रॉब्लेम बघायला लागतो सारखा. 2 मार्चला सेल्स आहे 3,000, बरोबर. किती रेट प्रमाणे, 30 प्रमाणे, बरोबर. आता इथे काय दिले तुम्हाला, 3,000. आता आपण कोणता, आपण रेट तो गृहीत धरणार नाही आहे, कारण आपला फिफो मेथड प्रमाणे प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर 3,000 गुणिले काय होईल, रेट 20च राहील, कारण जो स्टॉक तुमच्याकडे अवेलेबल आहे तोच तुम्ही इश्यू करताय, म्हणजे सेल्स करताय, बरोबर. म्हणजे 5,000तले 3,000 गेले, किती उरतील, 2,000. आणि 1,00,000मधले 60,000 गेले, इश्यू झाले, किती उरतील बॅलन्स, 40,000, बरोबर. इथपर्यंत समज तुम्हाला, हे मी 4-5 वेळा तुम्हाला समजून दिलेलं आहे. नंतर 7 तारखेला ट्रान्झॅक्शन काय आहे बघा रे, परचेसचं आहे. परचेस आहे, बरोबर ना, म्हणजेच तुमचा रिसिप्ट आहे. थोडक्यात किती युनिटचा आहे, 8,000, रेट आहे 22, अमाऊंट किती येईल, 1,76,000. ओके. बॅलन्स किती होईल सांगा रे, अगोदरचा बॅलन्स इथे तसा ओढून घेतला, 2,000 गुणिले 20 किती, 40,000. आणि हा बॅलन्स काय होईल, ह्याच्यामध्ये ॲड होईल. ते ॲड न करता आपण वेगवेगळे लिहून घेतो तुझ्यामध्ये फिफो मेथडमध्ये. 8,000, 22 आणि किती, 1,76,000 इथला इथे घेतला, बरोबर. पुन्हा 8 तारखेला काय आहे, परचेस आहे 4,000, 23, 92,000, बरोबर. 4,000 गुणिले 23, 92,000. आता इथे बॅलन्स होताना काय होईल, अगोदरचं हे 2,000 आणि 8,000 घेतले ओढून तसे
आणि आता नवीन केलेली रिसीट किंवा नवीन केलेलं परचेस किती आहे, 4000 गुणिले 23 किती होईल, 52,000. नंतर 10 तारखेला काय बघा रे, परचेस होतं इथपर्यंत. नंतर 10 तारखेला काय आहे, 2 झालं, 7 झालं आणि नंतर 12 तारखेला तुमचं सेल्स आहे. 12 तारखेला सेल्स आहे. त्याच्या अगोदर कोणती आहे का, आहे बघा 10 मार्चला काय आहे, इथे ॲडजस्टमेंट दिलेली आहे. शेवटची ॲडजस्टमेंट वाचते बघा, प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे, कालच दिलेला आहे. आउट ऑफ परचेस ऑन मार्च 7 म्हणजे आउट ऑफ परचेस कुठल्या परचेसमधला, 7 मार्चला केलेल्या परचेसमधील किती युनिट, किती परचेस केले ते युनिट आपण 8000 केले होते. किती युनिट रिटर्न झाले, आउट ऑफ परचेस ऑन मार्च 7 100 युनिट वेर रिटर्न टू द सप्लायर ऑन मार्च 10. बरोबर ना. 7 नंतर तुम्हाला काय येईल रे, 7 नंतर 8ला तुमची परत परचेस झालं आणि 10ला तुमचं काय होईल, इथे मार्च 10ला तुम्ही काय केलं, परचेस केलेला जो 8000 होता त्यामधील 100 युनिट्स काय केले, सप्लायरला परत दिले. बरोबर, रिटर्न टू सप्लायर, रिटर्न टू सप्लायर. मग काय येईल, बॅक टू प्रॉब्लेम 10 डेट 10 सप्लायरला परत केले. तुम्हाला सांगितलं मी, आपण परचेस केले होते तर ते रिसीव्ह झाले आणि आपण सप्लायरला ते परचेस केलेले काही डिफॉल्ट त्याच्यामध्ये काय ते फॉल्टी होतं म्हणून ते परत केले 100 युनिट. म्हणजे काय होतील, ते सेल्स होणार नाहीत पण ते काय होतील, इश्यू होतील, तुमच्या गोदामामधून जातील, तुमच्या फॅक्टरीमधून ते जातील. बरोबर ना. म्हणून काय होईल, ते इश्यू कॉलमला म्हणजे सेल्स कॉलमला 100 युनिट्स इश्यू होतील. बरोबर, 100 युनिट इश्यू होतील. आता त्याचा रेट किती घेणार तुम्ही बघा, इथे रेट दिला आहे का बघा तुम्हाला, इथे रेट काय दिला नाही आहे पण तो 7चा रेट घ्यायचा. का 7चा घ्यायचा, तर 7च्या परचेसमधला, 7च्या परचेसचा रेट किती होता, 22. बरोबर, कारण ह्या लॉटमधले जे 8000 आहेत त्यामधले काय झाले, 100 युनिट खराब निघालेत म्हणून ते 10 तारखेला आपण परत केले सप्लायरला. बरोबर, मग त्यावेळेचा रेट किती होता, 22. ओके, 22. मग इथे घेतला का 22, आपण घेतला 122. किती आलं इथे, 2200. बरोबर, मग बॅलन्स काय उरेल सांगा रे, इथे काय होईल, इथे 2000 मधले 100 गेले. बरोबर ना. इथे काय आलं तुमचं 1900. बरोबर ना. किंवा इथूनही तुम्ही कमी केलात तरी चालेल. 8000 मधून जर 100 गेले असं समजलात तर किती होईल, 7900 होईल. इथून घेऊया, शेवटी अमाऊंट तीच आपल्याला रेट मिळणार आहे. किती आलं, 100 युनिट गेले, 1900 झालं. 8000 आहेत तसे आणि 4000 आहेत तसे. जेवढे इश्यू झाले तेवढे आपण इथे लेस करून दाखवले. बरोबर, आता इथे काय होईल सांगा रे बघा, मग 40,000 इथे जो होता, आता इथून लेस केले म्हटल्यावर युनिट, ज्या युनिटमधून लेस करू त्याच अमाऊंटमधून पण लेस करायचं. 40,000 वजा 2200 किती होईल, इथे काय होईल बघा, 40,000 मधून 2200 लेस केलेत, रिटर्न टू सप्लाय 100 केल्यामुळे 2000 मधून 100 लेस झाले. किती आपल्याकडे स्टॉक उरला घेतला, पहिला प्लॉटमधला 1900 आपल्याकडे काय उरले, क्वांटिटी उरले. बरोबर, 1900. आणि नंतर हा रेट आपला 20 जो होता तो इथे 20च घेतला. बरोबर ना. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं आपल्याला म्हणून आपण इथे 8 मार्चमधला 8 मार्चचा हे इथे काय केलं आपण, 7 मार्चला खरेदी केलेला रेट इथे कशासाठी वापरला, रिटर्न करण्यासाठी. सप्लायरला रिटर्न कुठल्या रेटनी केला, तर आपण ज्या रेटनी खरेदी केलं होतं त्याच रेटनी काय केलं, सप्लायरला परत पाठवलं. बरोबर ना. मात्र इथे जो रेट आहे 20 तोच तुम्हाला इथे घ्यावा लागणार, कारण ह्या लॉटचा ह्याच्यातलं फक्त काय झाले, 2000 100 क्वांटिटी आपण रिटर्न केले पण रेट जो आहे 20 तो इथे तोच राहील. बरोबर, इथे काय आला 2020 रेट जो आहे तो इथे तिथेच घेतला. मग काय आलं, 1900 गुणिले 20 किती होईल, 38,000. बरोबर, हे झालं समजलं. एक असे 1900 आले आणि आता 8000 आणि 4000 मध्ये काही बदलच नाही आहे. तशी अमाऊंट काय केली तुम्ही, ओढून घेतली.
म्हणजे 100 फक्त ह्याच्यातून लेस केले इतकंच आहे, बरोबर. जे काय आलं मग 1900, 8000 आणि 4000. पुढे जाऊया. 12 तारखेला काय झालं बघा रे. 12 तारखेला सेल्स झालाय किती, 3000. 12 तारखेला कितीचा सेल्स झालाय तुमचा, 3000चा सेल्स झालेला आहे. बघूया 12 तारखेला कशी सिच्युएशन आहे. 12 तारखेला 3000चा सेल्स झालाय. 3000 पूर्ण होण्यासाठी पहिला लॉट तुम्हाला कोणता वापरायला लागेल, 1900चा वापरून टाकूया आपण. 1900 20 किती, 38000. काय करायचं, इश्यू कॉलमला किंवा सेल्स कॉलमला 12 तारखेला 1900 20 इथे आहे तो 20 आणि किती, 38000. मग 3000 पूर्ण करण्यासाठी काय लागेल तुम्हाला सांगा, 3000 वजा 1900. अजून किती क्वांटिटी तुम्हाला तुमची गरजेची आहे, तर 1100. कॅल्क्युलेट करून बघा. 3000 सेल्स पूर्ण होण्यासाठी 1900 पूर्ण झाले तर तुम्ही काय करणार, 3000 वजा 1900 किती होईल, 1100. तेव्हा रेट तुम्ही कोणता घेणार, ह्या लॉटमधले तुम्ही 1100 वापरताय, बरोबर ना. कारण हा पूर्ण तुमचा काय झाला, तुम्ही वापरून मोकळा केला, त्याच्यामध्ये काही शिल्लक आहे का, नाही, बरोबर ना. मग 8000 मधले किती वापरायला लागतील तुम्हाला, 1100 वापरायला लागेल. तेव्हा रेट तुमचा किती होता, 22. म्हणून इथे काय घेतलं आपण, 22. किती आलं बघा, 22 गुणिले 1100 24200, बरोबर. हे काय झालं, सेल्स झालं 3000. आता 1900 हा काय झाला, पूर्णपणे गेला, त्यामुळे तो नवीन फॉरवर्ड करावा लागेल का, नाही, कारण तो इथे संपलेला आहे. मग उरलेत किती, 8000 आणि 4000. 8000तले किती वापरले तुम्ही, 1100 वापरले. मग करून बघा, बघू कॅल्सीवरती. 8000 वजा 1100 किती उरले, 6900. आणि हे किती आहेत तुमचे 4000चा लॉट, मात्र तो तसा तसा आहे, त्याचं काहीच वापरला नाही आहे. जे रेट किती आहे, 23,92,000. ओके. नंतर 14 तारखेला काय सिच्युएशन आहे बघा रे. 14ला प्रॉब्लेममध्ये काय दिसतंय, प्रॉब्लेममध्ये बघा मला स्क्रोल करावा लागतोय. 14ला परचेस आहे 4000चा, बरोबर ना. नंतर 26ला पण लक्षात ठेवा सेल्स आहे, बरोबर ना. 14ला काय आहे, परचेस आहे कितीचा, 4000चा. करूया एंट्री. 14ला परचेस आहे 4000चा, किती रेटप्रमाणे, 25. काय येईल बघा, 25 गुणिले 4000 किती होईल, 1,00,000. मग सिच्युएशन कशी येईल सांगा स्टॉकची. हे दोन स्टॉक आधीच ओढून घ्यायचे, घेतले 6900 आणि 4000. जो रेट वगैरे आहे तो सेम ॲज इट इज तसं आहे तसं. नंतर इथे काय आलं, 4000 जो आहे तो काय घेतला आपण, इकडे घेतला, आणि परचेस म्हटल्यावरती स्टॉकमध्ये तो ॲड होणार. 4000 25 किती होईल, 1,00,000, बरोबर. 26ला आपण आधीच बघितल्याप्रमाणे काय आहे रे, सेल्स आहे, म्हणून तो कुठे आला, सेल्स कॉलमला किंवा इश्यू कॉलमला. कितीचा सेल्स आहे, 6000चा, बरोबर. इथे केलं 6000चा सेल्स आहे. बघूया का आपण आधी पुन्हा, कितीचा सेल्स आहे बघा, सेल्स 6000, बरोबर. सेल्स 6000 आणि नंतर हे नंतर 31 मार्चला आहे, बरोबर ना. त्यामुळे सेल्स 6000. 26 तारखेला सेल्स 6000 केले, बरोबर. 6000 रेट किती येईल, 22. कारण आपल्याला 6900चा पहिला लॉट आहे आपल्याकडे, त्यातले फक्त आपण किती वापरणार आहोत, 6000 वापरणार आहोत. रेट किती आहे, 22. किती होईल बघा, 22 गुणिले 6000 1,32,000, बरोबर. ह्या लॉटमध्ये किती उरलेले, 6000 आपण इश्यू करून टाकले, मग उरतील किती, 6900 मधून 6000 गेले तर किती उरतील आपल्याकडे युनिट, 900. रेट किती, 22. आणि किती होईल, 22 गुणिले 900 19,800. हे 4000 आणि हे 4000, 23 आणि 25 92,000 आणि 1,00,000. ओके. 26 झालं. नंतर शेवटची एंट्री. ह्यासाठी हा प्रॉब्लेम मी तुमच्यासाठी घेतला आहे, की असा प्रॉब्लेम तुम्हाला 2-3 वेळा पडला आहे. तो नोव्हेंबर 2019लाही पुन्हा पडला आहे, त्यामुळे ह्यावेळी पडण्याची खूप शक्यता आहे. तर शेवटची एंट्री तुम्हाला इथे जी दिलेली आहे ॲडजस्टमेंट, ती काय बघा रे, शॉर्टेज ऑफ 15 युनिट वॉज फाउंड ऑन 31 मार्च 2019. म्हणजे शॉर्टेज निर्माण झालं आहे किती युनिटचं, तर 15 युनिटचं. केव्हा, तर 31 मार्चला, बरोबर ना. शॉर्टेज निर्माण झालं, त्यामुळे कमतरता आहे. माहिती कुठे येईल सांगा रे, इश्यू कॉलमला येईल.
31 तारखेला इशू 15 किती रेटप्रमाणे. आता शॉर्टेज आहे म्हणजे कुठून घेणार तुम्ही, इथूनच घेणार बरोबर ना, कुठेतरी शॉर्टेज निर्माण झाले म्हणून रेट कुठलं आपल्या पहिल्या लॉटमधून. आपला मेथड कोणती आहे, फिफो मेथड, फर्स्ट इन फर्स्ट आउट. जे पहिलं काही दिसतंय तेच तुम्ही पहिलं इश्यू करणार आहात. त्यामुळे आपल्याला 900मधून 15 आपल्याला काढून घ्यावे लागतील. हे किती झाले 22. 22 गुणिले 15 किती होईल 330 बरोबर. मग इथे सिच्युएशन कशी होईल सांगा रे. 900मधले 15 गेले तर 885 उरतील. कॅल्सीवरती करून बघा. नंतर 22 रेट जो आहे तो असा जसा घ्यायचा. नंतर 19,470 गुणाकार केला आपण. आणि हे 4,000 आणि हे 4,000मध्ये काहीच आपण हात लावला नाही आहे. 4,000 आणि 4,000. मग क्लोजिंग स्टॉक तुमचा किती येईल सांगा रे. 31 तारखेला 31 मार्चला क्लोजिंग स्टॉक कसा येईल बघा. 885, 4,000 आणि 4,000 म्हणजे 8,885 बरोबर. आणि दुसरा हे काय होईल, ही झाला युनिट. तुमचं युनिट किती झाले 8,885. आणि व्हॅल्यू म्हणजे काय झाली ह्या तिघांची टोटल 2,11,740. म्हणजे तुम्हाला शेवटचं वाक्य लिहायला सांगितलं जे ते काय तुमचं युनिट 8,885 ॲट द रेट ऑफ. ॲट द रेट कसा काढायचा तुम्ही, जर काढायचं असेल तुम्हाला तर ही अमाऊंट 2,11,470 भागिले 8,885 तुम्हाला रेट मिळून जाईल. ॲट द रेट जो काही रेट येईल तो रुपीज किती येईल 2,11,470. परीक्षेमध्ये हेच वाक्य महत्त्वाचं असतं कारण तुम्हाला काय विचारलं आहे, क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल किंवा त्या स्टॉकचं क्लोजिंग स्टॉक किती आहे. तर क्लोजिंग स्टॉक तुमचा किती युनिटचा आहे 8,885 आणि त्या स्टॉकची किंमत किती आहे 2,11,470 बरोबर. फिफो मेथडप्रमाणे हा प्रॉब्लेम इथे संपलेला आहे तुमचा. फिफो जर समजला असेल तर वेटेड ॲव्हरेज समजायला काहीही कठीण नाही. वेटेड ॲव्हरेजमध्ये काय असतो तोच रेट न वापरता तुम्ही काय वापरता, फक्त वेटेड ॲव्हरेज रेट वापरता. तरीही मी पुन्हा सांगते, इथे फक्त मी पुन्हा सांगत नाही. परचेस आणि ओपनिंग स्टॉक तुम्हाला माहिती आहे. ही एंट्री कसली आहे परचेसची, कसली ओपनिंग स्टॉकची आहे सॉरी 1 मार्च ओपनिंग स्टॉक. ही कसली आहे इशूची बरोबर. इशू केला तुम्ही, इशूच्या वेळेस तुम्हाला काय होईल बघा रे. इशू केलं 2,000, इथून 3,000 गेले, उरतील किती 2,000. रेट तुमचा किती येईल बघा 20च येईल. का 20 करून पण बघा तुम्ही. 1,00,000 भागिले 5,000 केले तर रेट किती येईल तुमचा 20 येईल. त्यामुळे रेट काही बदलत नाही, इथेही बदलत नाही, इथेही बदलत नाही आणि इथेही बदलत नाही. मी तुम्हाला सांगितलं आहे जोपर्यंत नवीन परचेस तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमचा काय बदलत नाही, रेट बदलत नाही. कुठे वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये. कारण नवीन परचेस केलात, आज तुम्ही एखादं मी सांगितले एक भाजी आज तुमची किती आहे 50 रुपये किलो आहे. दुसऱ्या दिवशी 30 भाजी किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये 30 भाजी तुम्हाला 50 रुपये किलोने मिळेल का, नाही 60ने मिळेल, 80 मिळेल किंवा 40नेही मिळेल बरोबर ना. म्हणजे कमी जास्त किमती होत असतात. त्यामुळे नवीन परचेस केल्याशिवाय तुमचा रेट हा काय होत नाही इन्क्रीज किंवा डिक्रीज होत नाही. आता इथे इन्क्रीज झाला आहे बघा 21.60 बरोबर ना. का तर इथे काय झाले नवीन परचेस झालं. इथपर्यंत तुम्हाला समजलं. 5,000मधून 3,000 गेले, 2,000 उरले, 1,00,000मधून 60,000 गेले, किती उरले 40,000 उरले. हे वेटेड ॲव्हरेज रेटमध्ये तुम्हाला सहज काढता येतं. नंतर काय बघा रे 7ला परचेस आहे बरोबर ना. 7ला परचेस आहे, 2,000मध्ये 8,000 ॲड केले, किती उरले 10,000 उरले बरोबर ना. 40,000मध्ये 1,76,000 उरले, आपण ॲड केले तर किती उरले 2,16,000 झाले बरोबर. नंतर काय पुन्हा 8ला काय आहे तुमचं पुन्हा परचेस आहे. पुन्हा 8ला परत परचेस आहे, किती आहे 23 प्रमाणे 92,000 किती होईल सांगा रे. 10मध्ये ॲड 4,000 केले तर किती होईल रेट तुमचा 14. त्याप्रमाणे तुमचा वेटेड ॲव्हरेज रेट काढायचा असेल तर कसं काढणार तुम्ही सांगा रे. मी तुम्हाला सांगितलं आहे ह्या कॉलमचा रेट काढण्यासाठी अगोदरच्या बॅलन्स कॉलमचा रेट काय करायचा बघायचा. किती रेट येतोय बघा तुमचा 2,16,000 भागिले 10,000 बरोबर ना. किती आला 22 आला. नंतर ह्याच्यामध्ये तुमचं काय आलं नंतर 10 तारखेला तुम्ही रिटर्न केलेत 100 युनिट्स बरोबर ना. प्रॉब्लेम पुन्हा दाखवायची काही गरज नाही आहे. पुन्हा काय केले 100 रिटर्न्स केलेत. 100 इंटू 22 इथले आपण इथला बॅलन्स घेतला 22. हा जो अगोदरचा बॅलन्स असेल तो आपण गृहीत धरणार.
इथे किती आले 2200. किती उरले बघा, 14मधून किती गेले, 100 युनिट गेले, तर 13,900. आणि ह्याच्यामध्ये किती उरतील, 3,05,800. नंतर 12 तारखेला पुन्हा काय आहे, इश्यू आहे 3,000चा. 3,000चा इश्यू आहे, कुठल्या रेटप्रमाणे, 22 प्रमाणे 66,000. नंतर 13,900 मधून 3,000 गेले, तर किती उरेल, 10,900. रेट काय होईल, 22.00, 2,39,800. बरोबर. समजलं इथपर्यंत. नंतर काय बघा रे, परचेस. वेटेड ॲव्हरेज म्हणजे तुम्हाला सांगायला गरज नाही की तुम्ही 2-3 प्रॉब्लेम सॉल्व केलेत आणि मीही काही प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेत तुम्हाला. त्यामुळे फक्त तुमचा विसर पडू शकतो. हे जर ही गोष्ट मी तुम्हाला 100 प्रॉब्लेम सोडून दिले तरी त्याचा उपयोग काही नाही, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीत तोपर्यंत. रिप्लाय नाही दिलात तरी चालेल, पण प्रॅक्टिस करा. मी एक प्रॉब्लेम सोडून दिल्यानंतर तुम्ही एक त्याच पद्धतीचा किंवा त्याच कन्सेप्टचा प्रॉब्लेम सोडवला पाहिजे. जे नवीन विद्यार्थी आहेत, जवळचे विद्यार्थी आहेत, त्यांनी लायब्ररीतून पुस्तकं न्या, पुस्तकातले प्रॉब्लेम सोडवा किंवा मला सांगा, मी तुम्हाला फोटो पाठवेन, त्याचे तुम्हाला जादा प्रॅक्टिससाठी उपयोग होईल. पण तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत मी कितीही तुम्हाला सोडून दिले प्रॉब्लेम तरीही उपयोग काही नाही. बरोबर. आपण कुठे आलो होतो, 14. बरोबर ना. 14ला काय आहे, परचेस आहे, म्हणून ते परचेस कॉलमला घेतलं. मग काय आलं, परचेस आहे म्हणजे काय होईल, हे 10,900 मध्ये 4,000 ॲड होईल, 14,900 होईल. इथे काय होईल, हे ॲड होईल 1,00,000, म्हणून इथे गेलं 2,00,000मध्ये 1,00,000 ॲड झाले, किती आले, 3,39,800. पुन्हा काय आहे, 6,000 इश्यू आहे. बरोबर. 14,900 मधून 6,000 इश्यू गेले, किती होतील, इश्यू म्हणजे गेले तुमच्याकडून, बरोबर ना, सेल्स झाले 8,900. हे जे रेट तुम्ही कॅल्क्युलेट कसा केलात, इथे 3,39,800 भागिले 14,900. मी तुम्हाला सांगितलं, इश्यू ज्या वेळेस येईल, इश्यू इथे आहे ना, त्याच्या अगोदरचा बॅलन्स काय करायचा, चेक करायचा. इकडचा काय गरज नाही, इकडे परचेस असतं. बॅलन्स कॉलम कुठे आहे तुमचा, इथे आहे. बरोबर ना. बॅलन्स कॉलममधली जी मोठी अमाऊंट असते, म्हणजे अमाऊंटची जी तुमची फिगर असते, त्याला भागिले काय करायचं, युनिट. बरोबर ना. अमाऊंट डिवाइडेड बाय युनिट केल्यानंतर तुम्हाला किती मिळेल सांगा, 22.81. बरोबर. मग काय बॅलन्स उरलेल बघा रे, 14,900 मधून 6,000 गेले, तर 8,900. रेट तुमचा 22.81. अमाऊंट येईल 2,02,940. येते का बघा व्यवस्थित. नंतर नेहमीप्रमाणे तुम्हाला शेवटची जी एंट्री आहे ती शॉर्टेजची आहे. 31 तारखेला कितीचं शॉर्टेज होते, 15चं होतं. त्यासाठी तुम्हाला इश्यू करावं लागेल 15 युनिट. शॉर्टेज म्हणजेच इश्यू करणे. 15 युनिट इश्यू करावे लागतील. किती रेटप्रमाणे, जो रेट आहे तोच, किती, 22.81. बरोबर. इश्यू केल्यानंतर किती अमाऊंट येईल बघा, 22.81 गुणिले 15, 342. नंतर युनिट काय उरतील, 8,900 मधून 15 लेस केले तर 8,885 उरतील. बरोबर. रेट येईल 22.81, गुणाकार केल्यानंतर मिळेल 2,02,598. बरोबर. म्हणजे क्लोजिंग बॅलन्स ऑफ अ वेटेड ॲव्हरेज मेथड प्रमाणे क्लोजिंग स्टॉक तुमचा किती येईल, 8,885 ॲट द रेट जो काही येईल तो, आणि व्हॅल्यू किती येईल, अमाऊंट 2,02,598. ओके. त्यामुळे हा प्रॉब्लेम फार महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. परवा सांगितलेली कन्सेप्ट कोणती, रिटर्न टू सप्लायर आणि रिटर्न फ्रॉम कस्टमर. टू म्हणजे चहाला देणे आणि फ्रॉम म्हणजे चहाकडून मिळणे. चहा कोण असेल, चहा म्हणजे चहा नाही, पिण्याचा चहा नाही, तर चहा म्हणजे कोण असेल, तुमचा कस्टमर. कारण तुम्ही विकला कोणाला असेल माल, सेल्सला असेल. त्यामुळे 3 कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या, रिटर्न टू सप्लायर, रिटर्न फ्रॉम कस्टमर आणि कोणती, शॉर्टेज. पुन्हा एकदा सांगते, रिटर्न टू सप्लायर. सप्लायरला देऊन टाकलं म्हणजे काय असेल ते, इश्यू. देऊन टाकलं, बरोबर ना, आपल्याकडून गेलं, गोडाऊनमधून गेलं म्हणजे काय असेल, इश्यू असेल. नंतर रिटर्न फ्रॉम कस्टमर. फ्रॉम म्हणजे चहाकडून मिळणे, कस्टमरकडून आपल्याकडे मिळालं ते आपण कुठे ठेवू, गोडाऊनमध्ये पुन्हा ठेवू. ते सेल्स केलेला माल केला होता पण काही त्याच्यामुळे डिफॉल्ट निघालं, फॉल्टी निघालं, म्हणून ते कस्टमरने ते परत पाठवलं. आपण ॲमेझॉनवरून एखादी वस्तू मागवली आणि ती मोडकी निघाली, आपली काही नादुरुस्त आहे,
तर आपण काय करतो, ती परत पाठवतो बरोबर ना ॲमेझॉनला. मग त्यांनी काय केलं, ती पुन्हा गोडाऊनमध्ये ठेवली. म्हणजे काय झालं, ते कस्टमरनी पाठवलेला माल गोडाऊनमध्ये आला, म्हणजे तो कुठे येईल रे, इश्यू कॉलमला येईल. आणि तिसरी कन्सेप्ट आज आपण घेतली कोणती, शॉर्टेज. जर एका ठिकाणी शॉर्टेज निर्माण झालं तर तुम्हाला गोडाऊनमधून तो माल द्यावा लागतो. इथे काय झालं, 15 युनिट आपण दिले बरोबर, शॉर्टेज निर्माण झाल्यामुळे दिले. मग इथे काय आलं, तो इश्यू कॉलमला आलं. ह्या 3 कन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण ह्याच 3 कन्सेप्टवरती तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये प्रॉब्लेम विचारला जातो, फिफो अँड वेटेड ॲव्हरेज मेथड. या ठिकाणी 5 प्रॉब्लेम आपले झालेत फिफो मेथड आणि वेटेड ॲव्हरेज पद्धतीने. त्यामुळे मी इथे थांबवते. ह्या मटेरियल कॉस्टमधला दुसरा भाग आपला झाला. पहिला झाला EOQ, दुसरा झाला स्टॉक लेजर अकाउंटमधली 2 मेथड झाल्या, फिफो मेथड आणि वेटेड ॲव्हरेज मेथड. तिसरा भाग आपण बघणार आहोत स्टॉक टर्नओव्हर रेशो, किंवा त्यालाच म्हणतात इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. ओके, थँक्यू.